नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे माहीमचा हलवा। एकदम साधा सोपा, जास्त झंझट नाही, 15 मिनिटात बनणारा आणि फक्त 4 वस्तूच लागतात त्याला, जास्त झंझट नाही। फक्त ह्या मोजून घ्यायचं, फक्त एवढंच आपल्याला आहे। हा मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे। आता हा मैदा छानपैकी आपल्याला चाळून घ्यायचा आहे। आपण चाळून मैदा घेतलेला आहे। आता ह्याच्यात आपल्याला 1 वाटी दूध आहे, मी ह्याच्यात मी गुणगुणं दूध करून केसर टाकले होते, तर ही 1 वाटी दूध। ह्याच वाटीनं हे दूध म्हणजे केसर हे भिजवून ठेवलं होतं ह्याच वाटीच्या मापाने। आता आपल्याला 1 वाटी साखर, हे आपण 1 वाटी साखर घेतलेली आहे। जास्त हे आपली 1 वाटी तूप। आपण एकाच वाटीनं सगळं आपण मोजून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे एकसारखं हलवून घ्यायचं आहे, बिलकुल गोठळ्या नाही पाडायचे, एकसारखं हलवून घ्यायचं आहे। आपण गॅसवर ठेवलेलं नाही, हे आपण खाली त्याच्या पूर्ण एकसारखं हलवून घ्यायचं आहे आपल्याला। मंडळी, हे असं आपलं मिश्रण झालंय। आता आपण गॅस पेटवायचा। आता आपण गॅस पेटवून हे लगातार आपल्याला कमी आचवरती हलवत राहायचं आहे। त्यात आपल्याला गुठळ्या पडून नाही द्यायच्या, एकदम हलवत राहायचं आपल्याला एकसारखं। गॅस चालू झाला, एकदम कमी गॅसवर आपल्याला हे हलवत राहायचं। तसा हलवा खूप छान लागतो। मिक्स मिठाईच्या डब्यामध्ये हा तुम्हाला नक्की भेटतो। आपण हा केशरयुक्त माहीमचा हलवा बनवतोय। मला आवडतं मंडळी कलर घालायला, कोण कलर घालतं, कोण केशर घालतं, कोण तसंच सफेद ठेवतं, जसं आपल्याला आवडत तसं। पण हे कलर वगैरे घातलेलं किंवा कलरफुल छान दिसतं, म्हणून मी काही कलर वापरलेला नाही आहे, मी केसर वापरलेली आहे। केसरला अर्धा तास गुणगुण दुधामध्ये भिजत घातलं होतं। हा बघा आपला एकदम असा शाईन केल्यासारखा करतो मंडळी। हे बघा आपला हा एकदम छानपैकी गोळा बनला आहे, ह्याचा अर्थ आपलं हे झालेलं आहे। आता आपण थोडंसं हे बघू गोळा होतोय का। हा मंडळी एकदम गोळा होतोय। तर आपलं हे मिश्रण थोडं थंड झालं की बरं हे काय गोळा होतोय आपलं हे बघा। तर आपलं हे झालेलं आहे। आता आपण हे गॅस बंद करून आपण टिश्यू म्हणजे बटर पेपर आहे ना, त्याच्यावर आपण टाकायचं आहे। हे आपला पूर्ण झाला गोळा, एकदम छान झाला बघा। एकदम मस्त गोळा झालाय। आता आपण गॅस बंद करूया। आता आपण गोळा पूर्ण ह्याच्यात टाकायचा आहे। छान झालं आपलं हे पूर्ण। आपण हा गोळा एकदम करायचा, एकसारखा करायचा आपल्याला। पूर्ण आपल्याला एकसारखं थोडंसं थंड झालं की आपण ह्याला बटर पेपरनीच आपण ह्याला छानपैकी असा गोळा करायचा। मस्त आपलं झालं आहे। आता आपण छानपैकी ह्याला एक बटर पेपर घालून ह्याला छानपैकी लाटण्याने लाटून घ्यायचं आहे आपल्याला। हा एकदम आपल्याला एकदम पातळ असा लाटायचा आहे। एकदम पातळ लाटायचं आपल्याला।
मंडळी आपण मस्तपैकी आपण थोडंसं लाटण्याने ह्याला लाटूया. बस आपल्याला एवढंच पातळ करायचं आहे. हा जितका पातळ कराल ना तुम्ही तेवढं छान एकदम मस्त एकदम असं कुरकुरीत होतो एकदम. जितका तुम्ही पातळ करा तेवढं छान आपल्याला हा कुरकुरीत होईल. हे आपण साईडचं काढून ठेवायचं आहे. हे आपलं छान झालेलं. आता ह्याच्यावर आपण थोडीशी इलायची पावडर थोडीशी हलकीशी टाकायचे, जेणेकरून आपल्या छानपैकी अजून टेस्ट येईल. आणि हे आपण थोडंसं ड्रायफ्रूट बारीक केलेलं आहे, हे ड्रायफ्रूट घालायचं ह्याच्यावरती. हा आपला माहीमचा हलवा. पिस्ता खूप छान दिसतो मंडळी, पण पिस्ता तर सध्या नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे मी पिस्ता काही घालत नाही. तिथे हे आपण ड्रायफ्रूट चांगलं घट्ट बसायसाठी आपण थोडंसं ह्याच्यावर असं फिरूया, हलकंसं एकदम हलकंसं असं फिरूया, ताकी आपले हे चिटकून बसतील ह्याच्यात. मस्त बघा चिटकून बसले हे. आता आपण याला काय करूया, कापायचा प्रयत्न करूया याला. हे जर वाळलं की नाही मंडळी, वाळल्यानंतर आपल्याला अजिबात हे कापता येणार नाही. थोडंसं आता आपण हे दोनच मधूनच एक हे मारायचं, इतकं आपल्याला मोठं ठेवायचं आहे. छानपैकी आपल्याला मंडळी. आता ह्याला आपण ना कमीत कमी ना 2 तास असं सुकून द्यायचं. फॅन खाली नाही सुकवायचं, असंच रूमच्या टेम्परेचरवरतीच आपल्याला ह्याला सुकून घ्यायचं आहे. मग सुकल्यानंतर आपला हा हलवा रेडी होईल. आणि आपण जर फॅन जर लावला तर ते असे मध्ये तडे जातील, म्हणजे असे स्क्रॅच असे पडतील. त्यामुळं आपल्याला हे बिना फॅनचंच थंड करायचं आहे. थंड केल्यानंतर तुम्हाला दाखवते. मग आपला मंडळी हा हलवा. हा मंडळी, हा आपला माहीमचा हलवा मिठाई एकदम मस्त, एकदम कुरकुरीत, एकदम खूप छान आहे. एक मग तुम्हाला दाखवते मी काढून. खूप छान, इतकी मस्त एकदम खुसखुशीत आहे बघा. बघा लगेच मग खूप छान आहे मंडळी. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.